नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर प्रत्येक महिलेची अशी इच्छा असते की प्रत्येकीला असं वाटतं की सुगरण म्हणून प्रत्येकाने आपलं कौतुक करावं व सुगरणपणाचं कौतुक हवं असेल तर काही खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. तर प्रत्येकीची जी इच्छा असते की सुगरण म्हणून आपलं कौतुक व्हावं व सुगरण म्हणून प्रत्येकीलाच मिरवायला आवडतं. तर त्यासाठी आज आपण खास व महत्त्वाच्या किचन टिप बघणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने लाईक व प्रत्येक मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. टिप नंबर 1. जर तुम्हाला कांदा व टोमॅटोची ग्रेव्ही बनवायची असेल पण नेमकी त्याच वेळी लाईट गेली असेल तर किंवा अचानक जर तुमचा मिक्सर बिघडला असेल तर आपण मिक्सर लावू शकत नाही. अशा वेळी जर घाई असेल तर आपला फार गोंधळ होतो. अशा वेळी कांदा व टोमॅटोची किसणीवर किसून अगदी मिक्सरसारखीच बारीक पेस्ट तयार करा किंवा तयार होईल. नंतर ती तेलावर परतावी. अशी आपली झटपट ग्रेव्ही तयार होईल. तर तुमच्याकडे पण हा प्रॉब्लेम आला असेल तर लाईट जाण्याचा त्यावेळेस ही ग्रेव्ही बनवण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 2. स्वयंपाकघरात जेवण बनवताना आपलं मन शांत असणं गरजेचं आहे. शांत व आनंदी मनाने केलेलं जेवण किंवा प्रत्येक पदार्थ हा रुचकर होणारच. कारण आपली जशी मनस्थिती असते ते सर्व भावना त्या अन्नामध्ये किंवा त्या पदार्थामध्ये उतरत असतात. तर प्रत्येक सुगरणीने व प्रत्येक महिलेने ही टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक स्त्रीला सुगरण म्हणून कौतुक हवं असतं. टिप नंबर 3. फक्त चविष्ट स्वयंपाक बनवणे एवढंच सुगरणपणाचा निकष नाहीये. तर स्वयंपाक बनवताना स्वच्छता व आरोग्य याचं लक्ष ठेवणं किंवा राखणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर सुगरणपणाबरोबरच तुम्ही तुमच्या घरी स्वच्छता पण अवश्य ठेवा. टिप नंबर 4. उद्या काय बनवायचं आहे ते आदल्या दिवशीच ठरवून ठेवा. त्यामुळे ऐनवेळी आपली घाई गडबड होणार नाही. तर झटपट स्वयंपाकासाठी प्रत्येक गृहिणीने व सुगरणीने ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 5. जर तुम्हाला खरंच सुगरण व्हायची इच्छा असेल तर चवीसोबतच आरोग्याचाही विचार केलाच पाहिजे. तर सुगरणपणाबरोबर तुम्ही तुमच्या आरोग्याचा पण विचार स्वयंपाक बनवताना अवश्य ठेवा. प्रत्येक गृहिणींसाठी ही अतिशय खास व उपयुक्त टीप आहे. टीप नंबर 6. बाजारातून मुळा विकत आणल्यानंतर त्याची पाने आपण फेकून देतो. तर त्याची पाने फेकून न देता ती चिरून त्याची चविष्ट व पौष्टिक व हेल्दी अशी भाजी बनवावी. तर तुम्ही पण पाने फेकून देत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 7. तंदूर रोटी बनवताना त्यात मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरावे. कारण तंदूर रोटी जास्त खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो. तर उत्तम आरोग्यासाठी व निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. तर ज्यांच्या घरी लहान व छोटे छोटे मुले आहेत त्यांच्यासाठी ही खास टीप आहे. टीप नंबर 8. लहान मुलांना टिफिन देताना नेहमी चपाती भाजी न देता वैविध्यपूर्ण व आरोग्यदायी पर्याय निवडा. तर अत्यंत महत्त्वाची ही टीप आहे. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 9. चपाती बनवण्यासाठी लागणाऱ्या सुक्या पिठाला एक वेगळा डब्बा करा आणि तो एकदाच भरून ठेवा. चपाती बनवताना कणिक व सुके पीठ वेगवेगळे ठेवल्यामुळे गॅस ओट्यावर जास्त राडा होत नाही. तर चपाती बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.